सर्वांना एकदा हात चालू असलेला व्हिडिओ बघा, मग या व्हिडिओवर आपण सविस्तर बोलणार आहोत। समाज बांधवांनो, हा व्हिडिओ आहे एका मातंग समाजामध्ये जन्म घेतलेल्या पोतराज मुलाचा। हा बघा किती वयाने किती लहान आहे। हा 12-13 वर्षाचा बालक। आज याला शिक्षणाची गरज आहे, याला शाळेची गरज आहे आणि हा काय करतोय? हा पोतराजकी करतोय। आमचे देखील पोतराज होते, आमच्या महार समाजाचे पण पोतराज होते, पण आम्ही दिसेल तिथं महार समाजाचा पोतराज त्याच्या खांद्यावरला कोरडा काढून त्याला बलडून काढला आणि त्याची भविष्यातली पिढी शिक्षणाच्या प्रवाहात आणली। आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून विष्णू कसबे साहेबाला सांगू इच्छितो, तुम्ही आता जे म्हणताय की महारांनी मागाचं आरक्षण खाल्लं, तुम्ही जर गाववाडी वस्तीवर मागवाड्यात जाऊन तुमच्या समाजाला, तुमच्या मातंग समाजाला मागवाड्यात जाऊन तुम्ही समाज प्रबोधन केलं असतं, मातंग समाजाला सांगितलं असतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समप्रमाणात दिलेलं 13% आरक्षणाचं ताट हे तुम्हाला आम्हाला 59 जातीला समप्रमाणात आहे। तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात या, पोतराजकी सोडा, अंगातली मर्याई काढा, अंगातली लखाई काढा आणि शिक्षणाच्या प्रवाहात या आणि वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक अशा या मोठ्या पदावर जाऊन तुमचा विकास करा। परंतु तुम्ही हे असं काही प्रबोधन केलेलं नाही, तुम्ही उलट माथे भडकायचं काम केलेलं आहे। तुम्ही म्हणताय की महाराणी मागाचं खाल्लं। आज आम्ही बी, आमच्या बी जातीमध्ये पोतराज होते, पण आम्ही त्यांना बलडून काढलं, ठोकून काढलं, म्हणून आज आमची नवीन भरती नाहीये। आज ही मी छाती ठोक पद्धतीने सांगतो, ही नवीन भरती ही सगळी मातंग समाजाची आहे। माझ्याकडे या निरागस बालकाचे पुरावे आलेले आहेत। आज पण मागवाड्यामध्ये समाज प्रबोधनाची गरज आहे। कित्येक मुलं पोतराजकीमध्ये आपलं पूर्ण करिअर वाया घालतात। आज नुसतं त्यांचंच करिअर नाही तर बघा ना, आजोबा पोतराज होते, वडील पोतराज झाले ना, आता आहे लहान बालक सुद्धा पोतराज झालेला आहे। खरं म्हटलं तर हे समाज प्रबोधनाच्या अभावापायी हे सगळं घडतंय। तुम्हाला हे मी सांगतोय हे पटणार नाही, कमेंटच्या माध्यमातून तुम्ही भुकायला तयार राहता। पटलं नाही समोर जा बाबांनो, पण मी माझ्या अंतकरणातून सांगतो, तुमच्या मातंग समाजाला समाज प्रबोधनाची गरज होती, त्यावेळेस तुम्ही मातंग समाजाचे नेते उघड्या डोळ्यांनी त्यांची पोतराजकी बघून हसत होते। तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघून त्यांच्या अंगातली लखाई तुमच्या डोळ्यांनी बघत होते, मर्याई देखील त्यांच्या अंगातली डोळ्यांनी बघत होते, परंतु तुमचं धाडस झालं नाही। शिक्षणाच्या प्रवाहात या अंगातली मर्याई लखाई काढा आणि पोतराजकी सोडा आणि शिक्षणाच्या प्रवाहात या। फक्त आता काय वर्गीकरण तुम्ही त्यांना शिव फुले शाहू आंबेडकर सांगायचं सोडून देऊन तुम्ही गोळवणकर, आगारकर, टिळक, सावरकर सांगायचं हे महापाप केलेलं आहे आणि हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा नाही म्हणून स्वतः RSSचा धब्बा तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या माथी मारून घेतलेला आहे। हे तुम्हाला मी सांगतो हे पटणार नाही, पण हे चिरकाल 100% सत्य आहे। जय भीम, जय संविधान।